लग्न संपन्न झालं तसं पाहुणे जेवायला गर्दी करू लागले. थोडेफार विधी होऊन दोघांचे फॅमिलीचे फोटो सेशन झाले. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. जेवण ही लज्जतदार असल्यामुळे सगळेजण मनापासून जेवण करत होते. बळवंतराव त्यांच्या रुबाबात पूर्ण लग्नात पाहुण्यांची खातिरदारी करण्यात मग्न होते. सगळ्या गावकरी लोकांनी सरपंचाचा मान म्हणून शाल, टोपी आणि सोन्याची अंगठी देऊन सत्कार केला. आलेले बाहेरचे गेस्ट कौतुकाने गावातल्या लोकांना बघू लागले. मान सन्मान तिथेच मिळतो जिथे समोरचा व्यक्ती मानापानात कुठलीच कसर ठेवत नाही. दोघांचं वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो सेशन झालं. मंजिरी आणि ध्रुव सावलीसारखे दोघांच्या मागेच फिरत होते. त्या दोघांचा ह्या 5 दिवसात चांगला 36 आकडा झाला होता. तो एक बोलला की ही दुसरंच बोलत होती. पण दोघांचं फोटो सेशन त्यांनी त्यांच्या मनासारखं केलं होतं. दोघांचं म्हणता येणार नाही, कारण आता फक्त त्यांची मनमानीच चालू होती. तिलाही त्याचा हा अंदाज आवडला होता. त्याचा त्रास देणं, हक्क गाजवणं कधी मनाला आवडू लागलं तिचं तिला कळलं नाही. आजपर्यंत ती मनाची मालकीण होती, पण आत्ता त्याच्या बंधनात अडकायला आवडू लागलं होतं. हीच तर मंगळसूत्राच्या बंधनाची ताकद असते. मनापासून जर ते बंधन बांधले गेले की आपण ते मनापासून स्वीकार करतो. फोटो सेशन झालं तसं जेवणासाठी दोघांचा टेबल सजवला होता. आज पुन्हा एकच थाळी होती. आज पहिल्यांदा त्याने त्याच्या आयुष्यात उपवास पकडला होता. सकाळी ऑरेंज ज्यूस घेतलं होतं, बस. त्याला अशा गोष्टींमध्ये बिलकुल विश्वास नव्हता. स्वतःच्या हेल्दी डाएटमध्ये थोडासा सुद्धा तो फरक करत नव्हता. बाहेर असू दे, कुठेही असू दे, त्याच्या टाईममध्ये त्याचं जेवण होतच होतं. कधीतरीच त्याचा टाईममध्ये फरक पडत होता. तिने उपवास पकडला होता, पण आज सकाळी तिने साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, म्हणून तिला आज फ्रेश वाटत होतं. आईची माया अजून काय. दिवसभर मीराचे लक्ष राहणार नाही आणि रात्री तर ती तिच्या हक्काच्या घरी जाऊन जेवण करेल. काल अवंती पूर्णपणे गळून गेली होती, म्हणून एवढ्या घाई गडबडीत सुद्धा मीराने तिच्यासाठी स्वतःच्या हाताने खिचडी केली होती आणि स्वतः हाताने भरवली. मग नंतर मेकअप चालू केला. मोठे तर सगळे त्यांच्या पाहुण्यांमध्येच बिझी होते. नवीन जोडप्याचं फोटो सेशन खूप वेळ चालू होतं, म्हणून सगळ्या मोठ्या लोकांनी जेवण करून घेतलं होतं. कारण एकदा काय पाऊस चालू झाला की पुढचा रस्ता या गावचा चांगला नव्हता, म्हणून थोडंसं लवकरच निघायची घाई चालू होती. म्हणून आता फक्त कबीरचे फ्रेंड्स आणि अवंतीच्या मैत्रिणी बहिणी त्यांच्यासोबत होते. 1-2 वेटर येऊन त्यांच्या ताटात सर्व करत होते. वाव, लग्न झाल्या भावाला विसरून गेला. असा भाऊ असल्यावर दुश्मनांची काही गरजच नाही. अमित टेबलवर दोन्ही बाजूंनी हात ठेवत कबीरकडे रोखून बघत म्हणाला. आत्तापर्यंत अवंतीच्या चेहऱ्यावर लज्जास्पद हसू होतं. अमित आल्याने ती थोडीशी गडबडून त्याच्याकडे बघू लागली. कबीर किंचित डोळे बारीक करून त्याच्याकडे बघू लागला. इथे येऊन आता त्याची काय नौटंकी चालू होईल हा विचार करत होता. तुझ्या लग्नाची कामं करून करून माझ्या पायात त्राण उरलं नाही आणि तू जसं लग्नाच्या मंडपात पाऊल ठेवले तसे एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही, ना नावाने हाक मारली. साधी पापणी सुद्धा हलवून आपला भाऊ आजूबाजूला आहे की नाही हे सुद्धा पाहिलं नाही. अमित त्याच्या चुकांची लिस्ट सांगत म्हणाला. तसं त्याने मनातल्या मनात सुस्कारा सोडत अवंतीकडे पाहिलं तर अवंतीचा चेहरा इतका सिरियस झाला होता की जणू तो तिच्यावरच एवढे मोठे आरोप लावत होता. दादा, आता तरी असंच होणार. बायको आल्यावर फक्त डोळ्यासमोर बायको दिसणार, बाकीचे सगळे नाहीसे होणार. ध्रुव नाटकी चेहरा करून अमितकडे बघत म्हणाला. तू एक मित्र आहे रे, तू महिन्यातून एकदा भेटणार. अमित त्याला चिडवत बोलतच होता की ध्रुवचा चेहरा पडला आणि तो बारीक डोळे करून कबीरकडे बघू लागला. जरा जास्तच याराना होता. पण मी तर त्याचा सख्खा भाऊ आहे ना, आमच्या दोघांचे रक्त एकच आहे ना, आम्ही एकाच घरात राहतो. त्याचा स्पेशल दिवस आहे म्हणून आत्तापर्यंत मला काही वाटलं नाही, पण निदान जेवताना तरी भावाची आठवण काढावी. तुझं लग्न आणि माझा उपवास होत आहे. सकाळपासून धावपळ करत आहे. मला वाटलं होतं की तू कोणाला तरी सांगेल की माझ्या भावाला बोलवून आणा, तो जेवला का नाही, पण तसं काहीच नाही. अमित हाताची घडी घालत चिडक्या नाटकी आवाजात अजूनही त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. दादा, रसमलाईची टेस्ट एवढी काही खास वाटली नाही ना? दिसायलाच वाटत आहे एवढी काही खास नसेल. कबीर थाळीमधल्या वाटेकडे बघत म्हणाला. त्याच्या बोलण्याने अवंती गोंधळून किंचित डोळे मोठे करून कबीरकडे बघू लागली. कसं काय? पहिले तू खाऊन तर बघ. खायच्या आधीच तू त्याची टेस्ट खराब आहे बोलतो का? मी तर 2 वाट्या खाल्ल्या, मला तर खूप आवडली. हेमा ओरडली म्हणून माझ्या तोंडावर कंट्रोल ठेवावं लागलं, नाही तर अजून 1 वाटी खाल्ली असती. अमित थाळीतल्या रसमलाईकडे बघत म्हणाला. पोट भरलं होतं पण मन भरलं नव्हतं. आणि इथेच अमित दादा आऊट झाला. ह्यातला प्रत्येक पदार्थ टेस्ट केला का? कुठला पदार्थ आवडला नसेल तर सांग, म्हणजे मी त्याला हातसुद्धा लावणार नाही. कबीर पुन्हा त्याची खेळी खेळत थाळीकडे बघत म्हणाला, पण ओठांवर विजयीस्पद हसू पसरलं होतं.
तसं अवंती चकित होत तोंडावर हात ठेवून हसू लागली. बरोबर बिझनेसमॅनचं डोकं कुठपर्यंत चालतं हे त्याच्या बोलण्यातून कळत होतं. अरे सगळं छान आहे, बिंदास जेवण कर, एकतर सकाळपासून तुझा फास्ट आहे. अमित बोलत होता की त्याच्या लक्षात आलं आणि तो पुढच्या क्षणी ब्लँक होऊन सगळ्यांकडे बघू लागला. माझं जेवण म्हणजे एवढे पाहुणे आहेत, सगळ्यांनी मला फोर्स करून पदार्थ टेस्ट करायला लावले, पण अजून माझं प्रॉपर जेवण झालेलं नाही आहे. अमित बत्तीशी दाखवत सगळ्यांकडे बघत हसत म्हणाला. दादा तुझं ना काही होऊ शकत नाही, तू मस्तपैकी जेवण करून बसला. आम्हाला जेवण करायचंय. कबीर दादाने आयुष्यात पहिल्यांदा उपवास पकडला आहे, एका ज्यूसवर दिवस काढला आहे, सौम्या हसत म्हणाली. तशी अवंतीची नजर त्याच्यावर गेली. पहिल्यांदा त्याने आपल्यासाठी उपवास पकडला हा विचार करूनच मन आनंदून गेलं होतं आणि सकाळपासून त्याने काहीच खाल्लं नाही हा विचार करूनच तिचं मन तिला स्वतःला खाऊ लागलं. मग अशी गोड मुलगी मिळाली आहे तर उपवास पकडावा तर लागणारच ना. अमित हसत अवंतीकडे बघत म्हणाला. तसं अवंती लाजून नजर खाली घेते. आता तू शांत बस, दोघांना शांतीने जेवण करू दे. दादा एक घास वहिनीला खाऊ घाल, सौम्या अमितला बाजूला करत एक्सायटेड होऊन म्हणाली. अरे एवढी काय घाई, अजून 5 मिनिट थांब. कबीर स्पून उचलत होता की अमितने त्याच्या हाताला हात लावला. कबीर वैतागलेल्या नजरेने अमितला बघू लागला. तो यायच्या आधीच जेवण झालं असतं तर बरं झालं असतं असं मनोमन वाटलं. माझ्या लाडक्या भावाने पहिल्यांदा फास्ट केला आहे, असं सहज कसं त्याचा फास्ट सुटेल. थोडं काही ॲडव्हेंचरस, बघतानाही एक्साइटमेंट असायला हवी, असं काहीतरी आयडिया हवी ना. अमित किलर्स माहीत देत दोघांकडे बघत म्हणाला. तसे सगळेजण दोघांकडे बघत विचार करू लागले. अवंतीने लगेच तिची घाबरलेली नजर खाली घेतली. सगळ्यांसमोर तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. सगळ्यांचं चिडवून आता तिच्या मनाचा ठोका चुकवत होता. पोटात कसं तरीच होत होतं, लाजून गालसुद्धा दुखत. दादा आता आमचं तर लग्न झालं नाही आहे, तुला जास्त एक्सपिरियन्स असेल तर तूच काहीतरी आयडिया शोधून काढ, रॉकी एक्सायटेड होत म्हणाला. त्यावर अमित विचार करू लागला. दादा लेट होत आहे, कबीर ओठ दाबत शांतपणे म्हणाला. त्याला त्याचं काही वाटलं नाही. अवंतीची काळजी होती. त्याने लग्नाचा स्वतःला त्रास करून घेतला नव्हता, पण तिने खूपच प्रथा परंपरा पाळल्या होत्या आणि आत्ता 4 वाजत आला होता. जीजू आमच्या गावात एक जुनी प्रथा होती, पहिला घास म्हणजे जिलेबी आणि तीही एक गंमत आहे. जिलेबीला दोरा बांधून वर धरायची. तुमच्या दोघांपैकी जो आधी जिलेबीचा तुकडा दातात पकडेल तो जिंकला आणि हरलेल्यांनी त्याला पहिला घास खाऊ घालायचा, मंजिरी पटकन एक्सायटेड होऊन म्हणाली. अवंतीने डोळे घट्ट मिटून अजूनच मान खाली घातली. भीतीने पोटात गोळा दाटून आला होता. त्याचबरोबर मंजिरीचा सुद्धा राग येऊ लागला. पण इकडे मंजिरीचे शब्द ऐकून कबीरचे कान गरम झाले ना. अर्धे शब्द त्याने बरोबर ऐकले होते, पण मंजिरी खूपच फास्ट आणि एक्सायटेड बोलल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. पण पुन्हा ऐकण्यासाठी त्याचे कान आतुर झाले होते. मंजिरी तोंडावर हात ठेवत डोळे मोठे करून सगळ्यांकडे बघत होती. तर सगळेजण एक्सायटेड होऊन प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे बघत होते, कारण थोडंफार कळालं होतं आणि थोडंफार डोक्याच्या वर गेलं होतं, म्हणून पुन्हा ती बोलण्याची वाट बघत होते. काय म्हणाली, परत एकदा सांग, कसली प्रथा? अमितच्या हळूहळू लक्षात आलं होतं, पण पुन्हा तिची चेष्टा करण्यासाठी मुद्दामून विचारत होता. मंजिरी दचकून अवंतीकडे बघू लागली. तिची मान खाली वाकल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स तिला दिसले नाही, पण आता बोलू की नको म्हणून प्रश्न पडला होता. दादा तुला माहीत असेल ना, ध्रुव एक्सायटेड होऊन म्हणाला. नाही रे, अशी प्रथा आमच्या लग्नात कोणी सांगितली नव्हती, माझ्या लग्नाची जिलेबीच नव्हती, अमित विचार करत म्हणाला. कोणाचं काय तर अमितचं वेगळंच. तेलुगू मूवीमध्ये पाहिलं होतं ना, त्यात हा सीन पाहिलं आणि आठवलं, मंजिरी ओशाळून हसत म्हणाली. ओ हो, किती छान आयडिया आहे, हे करूया का, सौम्या हसत म्हणाली. अरे पण आता दोरा कुठून आणायचा, ध्रुव विचारात पडला. दोरा कशाला लागतो दादा, तो ही जिलेबी तोंडात धर आणि पहिले तू दाताने तोड, सिंपल, दोघांचं उपवास एकत्रच सुटेल, सौम्या कबीरच्या हातात जिलेबी देत नाक गोळा करून डोळा मारत म्हणाली. सगळे हसून एक्सायटेड होऊन त्या दोघांकडे बघू लागले, पण हे सगळं ऐकून अवंतीच्या पोटात गोळा आला होता. तिने लाजून क्रॉसमध्ये तिच्या लाल झालेला चेहरा तळ हाताने झाकू लागली. कबीर गालातल्या गालात हसत त्याच्या गोड गुलाबी लाजऱ्या अवंतीला बघू लागला. तिचे गुलाबी गाल खूपच सुंदर दिसत होते. ह्या क्षणी तिचा गुलाबी गाल सर्वात जास्त खायची इच्छा झाली होती, पण कसं बसं त्याने स्वतःच्या उमडत असलेल्या भावनांना आवरलं होतं.
कबीर, जिलेबी घे. अमित खट्टाळ हसत ताटातल्या जिलेबी त्याच्या हातात देत म्हणाला. त्याने नजर हलकी खाली घेत जिलेबी हातात घेत अवंतीकडे पाहू लागला. ह्यावेळी चक्क कबीरला सुद्धा थोडं ऑकवर्ड वाटलं. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर लज्जास्पद हसू आलं होतं. त्याच्या मनातून आलेले भावना एक्सप्रेस करताना त्याला कधी ऑकवर्ड सिच्युएशन वाटलं नव्हतं. पण आता हसू आणि लज्जा मिक्स झाली होती. हा वहिनी, लाजणं झालं असेल तर माझ्या भावाचा फास्ट सोड, सौम्या हसत चिडवत म्हणाली. अवंतीने लाजत हसतच तिच्या पापण्या हळूवार उचलून त्याला पाहिलं आणि अंगभर शहारा पसरून गेला. त्याची हसरी नशेली नजर एकटक तिच्या चेहऱ्यावरच स्थिर होती. त्याची रोखलेली नजर बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली, जास्तच वाढली. ओठ दाबून तिचं लाजणं आणि हसणं थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्याने किंचित भुवया उंचावून जिलेबी त्याच्या दातात धरली आणि डोळ्यानेच तिला टशन देऊ लागला आणि क्षणात तिच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. त्याचं फक्त बघणं तिला सहन होत नव्हतं. जेव्हा त्याचं प्रेम तो तिच्यावर बरसावेल तेव्हा तिचं काय होईल हा विचार करूनच पोटात खड्डा पडला. किंचित श्वास जड झाले होते. सगळेजण जोरजोरात चिडवत हसत होते. वहिनी, अगं बघू नको, आवर, सौम्या तिला कबीरकडे ढकलत म्हणाली. तिने पटकन त्याच्या दंडावर हात ठेवत स्वतःला सावरत नजर खाली घेत हसू लागली. आपल्याला आजच घरी जायचं, लवकर आवरा, अमित हसत ओरडत म्हणाला. हा वहिनी, माझ्या भावाला भूक लागली आहे. तुझ्यासाठी त्याने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, सौम्या एक्सायटेड होत नाटकी आवाजात हसत म्हणाली. तशी अवंती दीर्घ श्वास घेत नजर उचलत त्याच्या दातात धरलेल्या जिलेबीकडे बघू लागली. घसा कोरडा होत चालला होता. तिने दीर्घ श्वास घेत कोरड्या ओठांवरून जीभ फिरवत तिची बगळ्यासारखी मान थोडी उंचावून पुढे त्याच्या ओठांपर्यंत आलीच होती की त्याने त्याची मान मागे घेतली. ती किंचित डोळे मोठे करून कावऱ्याबावऱ्या नजरेने त्याच्याकडेच बघू लागली. ओ, एकदमच सगळे जोरात ओरडले. तो खट्याळ हसत तिला बघू लागला. सगळ्यांच्या आवाजाने हेमा पण काय चालू आहे म्हणून जवळ येऊन बघू लागली. कबीर, तुझ्या अंगात ना खूपच मस्ती आहे, आवर पटकन, अमित ओरडत त्याच्या पाठीवर फटका देत म्हणाला. त्याने हसून त्याची मान तिच्या समोर घेतली. तसं तिने पटकन जिलेबीचा तुकडा तोडून घेतला. तसे पुन्हा सगळे ओरडू लागले. तिने तोंडावर हात ठेवून खाता खाता खुदू हसू लागली. त्यानेही अर्धा राहिलेला जिलेबीचा तुकडा तोंडात घातला आणि तिला एका हाताने आपल्या कुशीत घेतलं. ती सुद्धा लाजून त्याच्या मिठीत तिचा टोमॅटोसारखा लाल झालेला चेहरा लपवून घेऊ लागली. सगळेजण दोघांना चिडवत होते म्हणून अजून तिला हसू येत होतं. पण इकडे समोरचा नजारा बघून हेमाचं मन बेचैन होऊ लागलं. कबीरचं प्रेम तिच्यासाठी त्रासदायक ठरेल का म्हणून प्रश्न पडला होता. हेमा, कसला विचार करते, अमित हसत तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती भानावर येत त्याच्याकडे गडबडून बघू लागली. काही नाही, ते मी आलेच, हेमा चेहऱ्यावर हसू आणत त्याला क्रॉस करून निघून गेली. अमित ती गेल्याच्या दिशेने बघत दीर्घ श्वास घेतो. तो जो विचार करत आहे तसं तिच्या मनात काही नसणार म्हणून तो स्वतःच्या मनाला पटवून देत होता. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढचा भाग खूपच मस्त आणि रोमॅन्टिक राहणार आहे. तर भेटूया लवकरच पुढील भागात.